गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बस सेवा. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कर्करोग तपासणीत 309 विद्यार्थ्यांना पूर्वमुख कर्करोगाचं निदान, रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. पहिल्याच पावसात बुलढाण्यातील वाघापूर अंतरी ते गोदरी रस्ता उखडला. रस्त्याचं काम करताना डांबर टाकलं नसल्याचं शेतकऱ्यांनी केलं उघडकीस. आष्टी तालुक्यातील देसूर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. चौकशीच्या मागणीसाठी लहू भवर यांचं 2 दिवसापासून उपोषण. नाशिक जिल्हा परिषद प्रारूप आराखडा प्रसिद्ध. जिल्हा परिषदेत 1 गट 2 गण वाढल्यानं गटांची संख्या 74 वर, गणांची संख्या 148 वर. नाशिक महापालिकेत डोक्यावर हंडे घेऊन महिलांचा मोर्चा. पाणी समस्या, रस्त्यासह विविध प्रश्नांवर महिला आक्रमक. नाशिक मनपात गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राजवट असल्यानं सर्वपक्षीय मोर्चा. रायगडच्या खोपोलीत पाणी टंचाईमुळे त्रस्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन. ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीनं दिंडी काढत सरकारचा निषेध. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा आणि आष्टीमधील बँकांमध्ये इंटरनेट बंद होण्याची समस्या. इंटरनेट अभावी बँकेच्या कामावर परिणाम. बँकांचे ग्राहक त्रस्त, वयोवृद्ध ग्राहकांचे हाल. नागपूरमधील मनीषनगर अंडरपासच्या खाली पाणी साचलं. अर्धा फूट पाणी साचलं. ड्रेनेज लाईन फुटल्यानं पाणी साचल्याची माहिती. दुचाकी चालकांना पाण्यातून वाट काढताना होतोय त्रास.